की कोल्हापूर पोलीस दलाने आवाहन केलं होतं की कोणीही लेझर लाईटचा वापर करू नये, पण काल रात्री जी मिरवणूक निघालेली आहे गणेश आगमनाची, त्याच्यामध्ये सर्रास सार्वजनिक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लेझर लाईटचा वापर केला. त्याचा दुष्परिणाम म्हणून आपण पाहतोय एक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्याला आपला डोळा गमवावा लागला, अशा प्रकारची एकूण स्थिती दिसून येते. आणि त्याचबरोबर पोलीस हवालदाराला देखील याचा फटका बसलेला आहे. या दोघांच्यावर उपचार सुरू आहे. पण आपण पाहतो की लेझर किरणांचा थेट मारा आपल्या बुबळावर झाला तर रक्तस्राव होतो आणि त्याच्यानंतर दिसायचं कमी होतं. हे यापूर्वी अनेक वेळेला दिसून आलेलं आहे. असं असताना देखील आपण पाहतोय की अशा प्रकारच्या घटना घडतायत. खर तर हे जे आता दोघा जणांना याची इजा झाल्याचं समोर आलंय, पण मागच्या वर्षी आपण जर पाहिलं तर जवळपास 70 ते 80 लोकांना या लेझर लाईटमुळे आपल्या डोळ्यांना इजा करून घ्यावी लागली होती. आता सुद्धा यापुढच्या काळात अनेक लोकांच्या डोळ्यांना इजा झाल्याचं आपल्याला दिसून येईल.